आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातलं सगळ्यात फेवरेट गिफ्ट ती म्हणजे आपली पहिली सायकल. ती असायची ना, थोडीशी छोटी थोडीशी मोठी सायकल, आणि ज्याच्याकडे ते असेल मला वाटायचं तो किती श्रीमंत आहे किंवा किती लकी आहे यार. जेव्हा आपण पहिल्यांदा सायकल चालवायला शिकतो ना, आपण सायकल नसतो शिकत, तर सायकल आपल्याला संपूर्ण आयुष्याचा धडा शिकवत असते. सुरुवातीला कोणीतरी मोठी व्यक्ती आपल्याला बॅलन्स देत असते, आपल्याला धरून ठेवते आपण पडू नये म्हणून. त्याचप्रमाणे आयुष्यात आपली माणसं आपल्या पाठीशी असतातच ना. पण एक वेळ येते की ती माणसं आपला हात सोडतात आणि मग आपल्यालाच आपली चालवायची असते सायकल. जरा कुठे चढ लागला, कुठे स्पीड कमी झाला, तर आपल्याला पायडल मारून परत वेग पकडावा लागतो. तसंच आयुष्यातल्या स्वप्नांच्या बाबतीत सुद्धा आहे. आणि कधी जर सायकलचा स्पीड खूपच सुसाट झाला तर धोका टाळण्यासाठी ब्रेक लावावाच लागतो. आयुष्यात सुद्धा कधी कधी कुठेतरी थांबणं, थोडंसं आपल्या स्वतःच्या गतीने चालणं हेच सुरक्षित असतं. आणि एकदा का सायकलच्या स्पीड आणि ब्रेकचं गणित कळलं, त्यानंतर जी मजा येते ना सायकल चालवायला, जसं की आपण वाऱ्यासोबत उडतोय. आणि तसंच आयुष्याचं सुद्धा आहे. कोणाच्याही सपोर्ट शिवाय जेव्हा पहिल्यांदा आपण सायकल चालवतो ना, तेव्हा किती साऱ्या फिलिंग जाग्या होतात. तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स मिळतो, एक स्वातंत्र्याची आणि मोठं झाल्याची जी भावना येते ना, ती काही औरच. नंतरच्या आयुष्यात तुम्ही किती मोठमोठ्या गाड्या घ्या, विमानाने प्रवास करा, पण पहिल्या सायकलची राईड जे काही तुम्हाला शिकवून जाते ना, त्याला कोणी रिप्लेस नाही करू शकत. मला माहितीये बऱ्याच जणांना आयुष्यामध्ये पहिल्या सायकलीचा अनुभव नसेल मिळाला. मी सुद्धा तुमच्यातलाच एक आहे. मी माझी स्वतःची पहिली सायकल वयाच्या 30व्या वर्षी घेतली, माझ्या बड्डेला. त्याआधी बऱ्याच गाड्या, कार घेऊन झाल्या, पण कुठेतरी ती एक भावना अपुरी राहिली होती, जी मी जेव्हा स्वतःची सायकल घेतली तेव्हाच पूर्ण झाली. म्हणून मला वाटतं तुमची जर काही राहिलेली स्वप्न असतील ना, तर ती पूर्ण करायला कधीच उशीर होत नाही. त्याला कुठल्याही वेळेचं आणि वयाचं बंधन नसतं. तुम्ही कधीही तुमचं स्वप्न जगू शकता आणि ते तुम्हाला तितकाच आनंद देऊन जाईल. हा मेसेज तुमच्या सायकल प्रेमी मित्रांना नक्की शेअर करा. आणि तुमच्याकडे होती का थोडी छोटी थोडी मोठी सायकल? मला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.